काय नाही सर, आता तुळशीचं लग्न चालू आहे सर. हो, सध्या तुळशी विवाह चालू आहेत. हा 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 आणि आम्ही आता तुळशी विवाह उद्या करणार आहे सर. हो, सध्या तुमच्याकडे हा. पाऊस वगैरे वातावरण कसं आहे? ढगाळ वातावरण सर. बर. पाऊस नाही, फक्त ढगाळ वातावरण आहे. त्याच्यामुळे शेतीमध्ये तुरीला कीड उत्पादन होतं सर. आणि सध्या वातावरणामुळे जे काही पिकावरती कीड येते किंवा रोगराई येते त्याचं निर्मूलन करणंही तितकंच जिकिरीचं काम आहे. बरोबर आहे सर. आपले आकाशवाणीचे आम्ही किसान वाणी ऐकतो सर. त्यामधून आम्हाला भरपूर फायदा होतो सर. तुम्ही नेहमी ऐकता किसान वाणी? हा, ऐकतो सर. मग तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही फोन करता आकाशवाणीमध्ये? मग आता मी केलं नाही सर, करतो सर आता. ओके ओके ओके. हा. आजच्या गीत बहार मध्ये कुठलं गाणं ऐकायचंय? विजय चित्रपट सर. विजय मधलं कुठलं? लता मंगेशकर, सुरेश वाडकरने गायलेली गाणे. बादल पे चल के आ, सावन में ढल पे आ. बादल पे चल के आ. हा, गीत सर आमचे मित्रांना विजयलक्ष्मी सावंतकर, राजेश सावंतकर, राकेश सावंतकर आणि ऋषिता सावंतकर. ठीक आहे, ऐकूयात आपल्यासाठी हे गीत. हॅलो, नमस्कार. राम राम. राम राम, बोला, काय म्हणता? त्रिंबक पठारे, ज्येष्ठ नागरिक बोलतोय. आपलं स्वागत आहे हॅलो गीत बहार कार्यक्रमात. आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद. आता दिवाळी संपून गेली आहे. संपून गेली, पण क्रिकेटमुळे फोनच लागले नाही ना. हो, त्यावेळेस बरोबर. काय म्हणता, कुठनं बोलताय तुम्ही? मी पारणे तालुका वाळवणे. तुमच्या वाळवण्याला तिथे यात्रा असते देवाची नेहमी? हा, प्रसिद्ध देवस्थान आहे ते. कधी असते यात्रा ती? ते चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी. आणि दरवर्षी लय भाविक येतात तिथं. तिथे नाही महादेवाची पिंड आहे. ती पिंड इथं आणि त्यात काशीलाची. बर. हा, ते उत्तर दक्षिण नाही, पूर्व पश्चिम आहे. हा. आणि त्याच्यामधून थोडस पाणी वाहतं आणि तेच लोकांना तीर्थ म्हणून देतात. आणि तुमच्या तिथे जवळ थोडस पुढे गेल्यानंतर डोंगरामध्ये बरंच मोठं मंदिर आहे. ते कोणतं मंदिर आहे? लाईटच आहे, खंडोबा. हा, खंडोबाचं मंदिर जुनं आहे आणि तिथे बांधकाम खूप जुनं आहे, सगळं दगडी बांधकाम आहे. हा, बरोबर आहे. तुम्ही आलते काय तिथं? हो हो. हा, मग आहे. आपण कोणत्या गावचे? मी नगर जिल्ह्यात खूप ठिकाणी फिरतो. असं मग आज गाणं कुठलं ऐकताय? मला एक आवडतंय, नगर जिल्ह्याचा पोवाडा. नगर जिल्ह्याचा पोवाडा. हा, लोक लावलंच नाही अजून कधीच. ऐकूयात आपल्यासाठी नगर जिल्ह्याचा हा पोवाडा. जय जयकार नगर जिल्ह्याचा, वंदन पुण्यभूमीला. देवगडचे किसनगिरी बाबा, मुजरा शनी देवाला. देवगडचे किसनगिरी बाबा, मुजरा शनी देवाला. संत ज्ञानेश्वर मोहिनी राज, संत ज्ञानेश्वर मोहिनी राज आहेत आमुच्या देवाशाला. अर्धपीठ हो कोलारला, 3.5 हो पीठ
उत्सव भरतो, प्रभू रामाचा उत्सव भरतो आमच्या श्रामपूर तालुक्याला. गणराय अन निर्धनेश्वर उभे आमच्या पाठीला, गणराय अन निर्धनेश्वर उभे आमच्या पाठीला. शक्तिभूमी हो आमची आहे, प्रणाम संगमनेर तालुक्याला. साई बाबा शिर्डी स्थानाला, उपासनी महाराज साकुरीला. साई बाबा शिर्डी स्थानाला, उपासनी महाराज साकुरीला. स्फूर्तिस्थान हे आमचं आहे, स्फूर्तिस्थान हे आमचं आहे. वंदन कोपरगाव तालुक्याला. निसर्ग सौंदर्य डोंगर दर्या मिळालं वैभव आम्हाला, निसर्ग सौंदर्य डोंगर दर्या मिळालं वैभव आम्हाला. मुजरा आमचा आहे आज, प्रणाम अकोले तालुक्याला. वृद्धेश्वर आणि मोहटा देवी, वृद्धेश्वर आणि मोहटा देवी आहेत आशीर्वादाला. अभिमान हो आमचा आहे, अभिमान हो आमचा आहे. नमन पाथर्डी तालुक्याला. मराठी आणि मोंगल फौज, मराठी आणि मोंगल फौज लढली खरडा गावाला. ऐतिहासिक खर्डे गावाला. वंदन जामखेड तालुक्याला. सिद्धेश्वर आणि दर्याबाई दर्शन घेऊ आपण चला. सिद्धेश्वर आणि दर्याबाई दर्शन घेऊ आपण चला. मन आमुचे प्रसन्न होई, मन आमुचे प्रसन्न होई. मुजरा पारनेर तालुक्याला. औरंगजेबानं कैद करून, औरंगजेबानं कैद करून छळलं संभाजी राजाला. औरंगजेबानं कैद करून छळलं संभाजी राजाला. त्रास देत हो त्यांनी आणलं पेडगाव श्रीगोंदा तालुक्याला. रासीनची हो जगदंबा वंदन तिच्या चरणाला. रासीनची हो जगदंबा वंदन तिच्या चरणाला. शक्तिभूमी हो आमची आहे, मान कर्जत तालुक्याला. राहुरीची शेती चांगली, राहुरीची शेती चांगली. पीक लाग हो डोलण्याला. कृषी विद्यापीठ आहे आमच्या राहुरी या तालुक्याला.
नमन करीतो आज नगर जिल्ह्याला शाहीर कल्याण नमन करीतो आज नगर जिल्ह्याला काव्य पुष्प हे वाहिल आज मी काव्य पुष्प हे वाहिल आज मी प्रणाम नगर जिल्ह्याला नमस्कार, मैं गुजरात भावनगर से अफजल बात कर रहा हूँ। आपका स्वागत है आकाशवाणी अहिल्यानगर के हेलो गीत बहार प्रोग्राम में। शुक्रिया, धन्यवाद। बोले कैसे हैं आप? बस एकदम हैप्पी और मस्त। खास तौर पर आपके प्रोग्राम से आज पहली बार जुड़ा हुआ हूँ। तो हमारा एक ग्रुप है, तो अभी किसी श्रोता का मैसेज आया कि भाई आप आकाशवाणी अहिल्यानगर में फोन लगाइए तो बहुत अच्छी वार्तालाप होती है। तो मैंने सोचा चलो मैं भी जुड़ जाऊँ। हमें भी बहुत खुशी हो रही है अभी आप इतने दूर से भावनगर से फोन कर रहे हैं आकाशवाणी अहिल्यानगर के प्रोग्राम में। मगर खास तो कहना चाहूंगा कि आज मैं गुजरात के बहुत कम शहरों से घुमा हूँ, मगर आकाशवाणी के माध्यम से पूरे भारत की सैर कर ली है। हाँ बिल्कुल, क्योंकि रेडियो ही एक ऐसा माध्यम है जो दूर दूर तक आपकी आवाज लोगों तक पहुँचती है। क्योंकि गाना तो एक बहाना है, मगर जो खास तौर पर वार्तालाप होती है और वो लोगों तक पहुँचती है तो उससे काफी फायदा श्रोताओं को मिलता है। सही बात है। क्योंकि पहले के जमाने में क्या था कि जैसे कि आज से सिर्फ 10 साल पहले की बात करें तो हम गुजरात के रहने वाले हैं, तो गुजरात का ही रेडियो स्टेशन सुनने को मिलता था। मगर आज के माध्यम से हम पूरे भारत के कोई भी रेडियो स्टेशन से जुड़ सकते हैं और लोगों को, खास तौर पर लोगों की जो वार्तालाप होती है वो भी सुनने को मिल जाती है। हाँ बिल्कुल सही बात है। अब आप भावनगर में क्या करते हैं? मेरा स्टोर शॉप है, वेफर से बिस्किट है, कोल्ड ड्रिंक है। पूरा दिन व्यापार से जुड़ा रहता हूँ और खास तौर पर जितने भी रेडियो स्टेशन है तो जहाँ जहाँ फोन इन प्रोग्राम रहता है तो सुनने की कोशिश करता हूँ और कोई ऐसा रिकॉर्डिंग होता है तो वो मैं लोगों तक पहुँचाता हूँ। और बाकी मेरा फेसबुक पेज है तो उसमें सभी राज्य के जो अच्छे अच्छे रिकॉर्डिंग होते हैं वो मैं अपने फेसबुक में भी रखता हूँ ताकि लोगों को एक मैसेज मिले। अभी आज के प्रोग्राम में आप कौन सा गीत सुनना पसंद करेंगे? दोस्ताना फिल्म का बने चाहे दुश्मन रवाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, के नाम शामिल करना चाहता हूँ। हाँ बोलिए। गंगाधर जी है, फिर लोकेंद्र वर्मा जी है, गौतम रायबोले जी है, आशिक मुखी जी है और जितने भी रेडियो सुन रहे सभी को डेडिकेट है और आपको भी डेडिकेट है। ठीक है, सुनते हैं आपके लिए दोस्ताना फिल्म से ये गीत। हाँ, गीत बहार कार्यक्रम सर। हो हॅलो गीत बहार कार्यक्रम। मी दीपक जाधव, मोंढाळा तालुका जिल्हा बुलढाणा इथून बोलतो सर। बोला, काय म्हणता? गीत ऐका सर आजच्या कार्यक्रमामध्ये। कुठलं गाणं ऐकताय? चित्रपट आहे हम आणि कागद कलम दवा चला हे गीत ऐका सर। हो, मोहम्मद रफींच्या आवाजातलं गीत सर। हो हो बरोबर। काय चाललंय तिकडे? इकडे सर आता गेल्या दिवाळीपासून खूप नुकसान केलं सर पावसानं। हो, महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी झालं आहे। हो, शेती पिकाचं आणि नगर जिल्ह्याला जोडून बीड जिल्हा जो आहे त्या ठिकाणी सुद्धा इथे खूप मोठा पूर आला होता। हो, ढगफुटी सदृश पाऊस। हो 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 आमच्या जिल्ह्यात पण तसंच झालं सर। कपाशी ही झाडाला उगून आली सर, झाडाला कोंब फुटले कपाशीला। हा, भिजली पूर्ण आणि मकाला सुद्धा तसंच झालं। बाकी जमीन सगळी झाली असेल ना, उपडली असेल? हो सर, ते आता कसं मका आता वाळून चालू आहे सर सध्या। आता या अंगावर त्या अंगावर करणे करून काही कोंब आलेले दाणे काढून टाकणे, चांगले घेणे। पण आता तरी सुद्धा जाणार वायाला, ते काय राहणार नाही। हो, अर्ध वाया गेलं सर, फिक्स करत अर्ध फक्त जनावराला खायला मिळेल। हो, ते नाही, जनावर बी खाऊ शकत नाही सर त्याला। हा का, मग कशाला काढायचं? नाही, ते वाया जरा जाहीर जमिनीला दान ते। हा हा, ते बरोबर। हाती आलेलं पीक नासाठी झाले सर। तुमच्याकडे जमीन किती आहे? माझ्याकडे 3 एकर जमीन सर। आणि दरवर्षी काय घेतात त्याच्यामध्ये? 3 एकरामध्ये 1 एकर हिरवी मिरची लागवड करतो सर आम्ही आणि बाकी मक्का आणि सोयाबीन, कापूस थोडं। बरं, कसली काळी जमीन आहे का कशी आहे? मिडियम सर जमीन अशी, जास्त काळी नाही जास्त हलकी पण नाही, मध्यम जमीन। दीपकजी आपण फोन केलात हॅलो गीत बहार मध्ये, ऐकूयात आपल्यासाठी हम या चित्रपटामधलं हे गीत। खूप धन्यवाद सर, फोन केला। धन्यवाद। हॅलो, नमस्कार। मी श्रीकृष्ण कोरखेडे, वडोदा, पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव इथून बोलतो सर। श्रीकृष्ण
खोरखेडे. ओके, खोरखेडे. बोला, काय म्हणता? बस कशात आपण एकदम मजेत. आपण कसे आहात? बस एकदम मजेत. आता सर मी एक या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक गीत ऐकू इच्छितो सर. कोणतं गाणं ऐकताय? चित्रपट आहे महुआ. महुआ. हा, कमर जलालाबादी यांचं गीत आहे. सोनी कोमी यांचं संगीत आहे. मोहम्मद रफीजींचा आवाज आहे. गीताजी बोला, दोनों ने किया था प्यार मगर. चालेल, ठीक आहे. आपण फोन केला काय नाव सांगू सर? हा, सांगा. आमचे मित्र आहेत सर वडोद्याचे मुरलीधर ढोले, अनंत भुते, भागवत झालटे, काशीनाथ पाटील, आत्माराम पाटील, महादेव पातोडे, तुफान तायडे, जानकीराम कातोडे. हा हा, ठीक आहे. ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं हे गीत. हॅलो. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतोय. स्वागत आहे आपलं हॅलो गीत बहार मध्ये. नमस्कार सर जी. नमस्कार. बोला, काय म्हणता? काय नाही चाललंय आपलं काम, शेतीचं काम चालू आहे आता. शेतीची कामं? सोयाबीन काढायचं चाललंय आता. बरं, तुमच्याकडे पाऊस नाही का अजिबात? पाऊस नाही, पाऊस उघडलाय पूर्ण आता, एक आठवडा झाला की. हा का? इकडे आमच्याकडे पाऊस मध्येच येतो जातो, ढगाळ वातावरण आहे. काही लोकांचे सोयाबीन तसेच गेले पाण्यामध्ये, काहींनी आधी काढले. शेतकरी बांधवांचं भरपूर नुकसान झालं ना, न भरून येण्यासारखं हो. नुकसान झालंय की. हो. तुम्ही काय फक्त सोयाबीन घेतलं होतं का? हो हो. बरं, किती जमीन? 1 एकर आहे की. बरं, 1 एकरामध्ये होतं का भागते सगळं? भागतं म्हणजे असं बेरीज होती आपली, नुकसान पण होत नाही, फायदा जास्त होत नाही. अच्छा, फक्त खाण्यापुरतं? हो हो. बरं. दरवर्षी मग काय काय घेता बरं शेतामध्ये 1 एकरात? आमच्याकडे ऊसाचं पीक जास्त असतं, पाणी पण भरपूर आहे ना आमच्याकडे. 2 नद्या आहे, एक कृष्णा एक कोयना आहे. नाही काय आमच्याकडे जास्त काय पिकच येत नाही जास्ती. कारण सारखं सारखं ऊस घेऊन मग जमीन चोपण होती, जमीन पांढरी होती, नंतर हो हो. क्षारयुक्त होते, मग त्यात काहीच येत नाही, ऊस सुद्धा येत नाही. एक वर्षभर आम्ही पडून ठेवतो ना ते. हा, मग ठीक आहे. बरं, गाणं कुठलं ऐकताय आज? आज चित्रपटाचं नाव आहे श्याम तेरी बंसी पुकारे राजा नाम. सचिनवर चित्रित आहे ती फिल्म. हो हो, आपण फोन केलात आणि गीताची पसंती कळवलीत. ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं हे गीत. काय मित्र नाव घेऊ इच्छितो? घ्या. प्रमिला जाधव, स्वप्नील जाधव, दीपाली जाधव, जिज्ञा जाधव, या सर्वांच्या पसंतीला आवाज एवढ्या. ठीक आहे, ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं हे गीत. धन्यवाद. हॅलो. हॅलो. हॅलो गीत बहार. हो, हॅलो गीत बहार. सर, मी अत्यंत आनंदी आहे. आपली टीम, महिला टीम क्रिकेटमध्ये विन होऊन जिंकून पण आज 8 दिवस रविवार टू रविवार झालेले आहेत. तरी पण आनंद ओसरलेला नाही. हा सर, मी अहिल्यानगरहून कराचीला भरत बोलत आहे. सुरुवातीला असं म्हणू इच्छित आहे की आपल्या भगिनी क्रिकेट प्लेयर ज्यांनी वर्ल्ड कप विन केलं त्याबद्दल अत्यंत अभिनंदन. हो, आपण सर्वजण त्यांचं अभिनंदन करूया. ओके. आणि त्यांना वर्षा होत आहे, मोठमोठे बक्षीस पण मिळत आहे. इसको बोलते नारी शक्ती. हो, बरोबर. अच्छा, आता त्यांना मी एक गाणं डेडिकेट करत आहे. हा, तो असा आहे. यहाँ के हम सिकंदर कर लो चाहे रख दो जेब के अंदर, हमसे पंगा न लेना यार, हारी बाजी को जीतना हमें आता है. जो जीता वो सिकंदर या मधला आहे. याबद्दल तो मी डेडिकेट करताय मी त्यांना. ओके, ठीक आहे. खूप छान पसंती आहे आणि ऐकूयात आपल्यासाठी जो जीता वही सिकंदर या चित्रपटामधलं हे गीत.